संजय चाकणे यांनी लिहिलं आहे. मुख्य विषय एडीपी योजना. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 अंतर्गत ADP अप्रेंटिसशिप एम्बेडेड डिग्री प्रोग्राम अप्रेंटिसशिप संलग्न पदवी अभ्यासक्रम हा एक महत्त्वाचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ही जुन्या कमवा व शिका योजनेची आधुनिक आवृत्ती आहे. शिक्षण आणि श्रम यांच्यातील कृत्रिम भिंत पाडून विद्यार्थ्यांमध्ये श्रमाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. पूर्वीच्या योजनेत विद्यार्थ्यांना कार्यालयीन कामे किंवा स्वच्छता अशी कामे दिली जात, ज्यांचा अभ्यासाशी थेट संबंध नसायचा. मात्र ADPमध्ये विद्यार्थ्यांचे काम त्यांच्या पदवीशी आणि अभ्यासक्रमाशी थेट जोडलेले असेल. ADPचे फायदे. 1. विद्यार्थ्यांसाठी कामाचा अनुभव. पदवी पूर्ण होण्यापूर्वीच प्रत्यक्ष कामाचा ऑन-फील्ड अनुभव मिळतो. आर्थिक हातभार. मिळणाऱ्या मानधनामुळे स्टिपेंड शिक्षणाचा खर्च भागवण्यास मदत होते. कौशल्यांचा विकास. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि कौशल्यवृद्धी होते. 2. उद्योगांसाठी इंडस्ट्रीज. प्रशिक्षित मनुष्यबळ. उद्योगांना आधीपासूनच प्रशिक्षित असलेले कामगार सहज उपलब्ध होतात. खर्चात बचत. नवीन कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावर होणारा कंपन्यांचा खर्च वाचतो. सामाजिक उत्तरदायित्व. कंपन्यांना आपल्या सामाजिक जबाबदाऱ्या CSR पूर्ण करता येतात. 3. समाजासाठी. बेरोजगारीवर नियंत्रण. रोजगार क्षमता वाढल्याने बेरोजगारी कमी होण्यास मदत होते. अंतर कमी करणे. शिक्षण आणि रोजगार या दोन्हीमधील दरी कमी होते. श्रमाची प्रतिष्ठा. समाजात श्रमाकडे बघण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक आणि आदराचा बनतो. विविध शाखांमधील संधी. उदाहरणे. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या आणि अभ्यासक्रमाच्या क्षेत्राशी संबंधित प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळते. वाणिज्य शाखा. कॉमर्स, लेखापरीक्षण, ऑडिटिंग, GST भरणे आणि वित्तीय व्यवहार शिकणे. विज्ञान शाखा. सायन्स, प्रयोगशाळा किंवा उद्योगांमध्ये प्रत्यक्ष तांत्रिक कामे करणे. भूगोल. जिओग्राफी, GIS, ड्रोन सर्वेक्षण आणि नकाशे तयार करण्याचे कौशल्य आत्मसात करणे. मराठी भाषा. लँग्वेजेस. संपादन, एडिटिंग, भाषांतर, ट्रान्सलेशन आणि आशयलेखन, कॉन्टेंट रायटिंग शिकणे. योजनेची वैशिष्ट्ये आणि अंमलबजावणी. त्रिपक्षीय करार. ट्रायपार्टाइट अग्रीमेंट. ही योजना महाविद्यालय, उद्योग आणि विद्यार्थी या तिन्हींमधील करारावर आधारित आहे. प्रवेश घेतानाच विद्यार्थ्याला कोणत्या उद्योगात अप्रेंटिसशिप मिळणार आणि कोणते शैक्षणिक घटक शिकवले जाणार याचे नियोजन आधीच निश्चित केले जाते. क्रेडिट पद्धती. क्रेडिट सिस्टम. 4 वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात 160 क्रेडिट्स गुणांक असतात. ADPमध्ये सुरुवातीच्या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना उद्योगातील अप्रेंटिसशिपसाठी स्वतंत्र क्रेडिट्स दिले जातात, जेणेकरून शिक्षणासोबत प्रत्यक्ष अनुभव मिळेल. महाराष्ट्रासाठी मोठी संधी. राज्य सरकारने 2025 ते 26 पासून राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये ADP लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यासारख्या माहिती तंत्रज्ञान, IT आणि वाहन उद्योग, ऑटोमोबाईल केंद्रांमध्ये या योजनेला मोठी संधी आहे. ग्रामीण भागातील कृषीतंत्रज्ञान, अन्नप्रक्रिया आणि हस्तकला या क्षेत्रांना जोडून ही योजना शिक्षण, कौशल्य आणि रोजगार यांचा मिलाफ घडवून आणणारी एक सामाजिक व आर्थिक परिवर्तनाची चळवळ ठरेल.